पूर्वा बोलाची पूर्तता करा. चला कृपया आयोजक बोलाची पूर्तता करा. आणि आता या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना आहे. जो सामना जागमाता क्रिकेट संघ कोणथरे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 2 षटकांचा सामना आहे आणि या ठिकाणी आपण यंग बॉयज राहटाड या संघाला फलंदाजीसाठी या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे. अतिशय महत्त्वाचे सामने इथे सुरू आहे. पहिल्या फेरीचे सामने संपल्यानंतर 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अगोदर 8 संघ या स्पर्धेतून नॉकआउट झाले आणि त्याच्यानंतर जे 8 संघ राहिले त्यातूनही एक संघ बाद झाला, तोकाटे संघ. आणि सेमीफायनलसाठी म्हणजे सुपर 4साठी पडवण संघाने क्वालिफाय केलेला आहे. आता मात्र दुसरा या ठिकाणी क्वार्टर फायनलचा सामना यंग बॉयज राहटाळ विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतो जाखमाता क्रिकेट संघ कोणथरे हा संघ. पहा कोणथरे संघाचा जर तुम्ही मित्रांनो विचार केलात ना तर सर्व संघ आहे ना जो अगदी ड्रेसिंगमध्ये आहे. स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असा आहे आणि हा नियम नक्कीच नेहमीच आपण कोणतरी संघाकडून पाहतोय. मी बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी समालोचन करत असतो ना तर कोणतरी संघाला अगदी हो खरोखर शांत संघ आहे आणि त्यांचे सर्व खेळाडू शिस्तबद्ध म्हणून त्यांना बऱ्याच स्पर्धेमध्ये बक्षिसं प्राप्त होतात. आणि नक्कीच आपण पहिल्याच षटकामध्ये जाऊया. इथे मात्र दिनेशच्या बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषा पार जातोय. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहतो. संघाने धावफलक सुरू केले आहे. 2 षटकांचा हा मर्यादित सामना आहे. थोडा स्पीडअप ठेवा मित्रांनो, स्पीडअप ठेवा. दोन षटकांचा सामना आहे. आतापर्यंत चेंडू झाले ते एकच चेंडू झाले आणि 4 धावा आलेल्या आहेत. थोडा स्पीडअप ठेवा. पंचांना विनंती असेल. आपण आता क्वार्टर फायनलचे सामने खेळतोय. याच्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा एक सामना होणार आहे. याची आपण नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल रोहन. यावेळेस रोहनच्या इथून मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हो अचूक असा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी बिनबाद 6 धावा होत आहेत. तोकार्डे संघाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर पडवण संघाला चांगलं रोखलं होतं 17 धावावर. मात्र फलंदाजी करताना थोडीशी त्याकडून चूक झाली, हारागिरी केली आणि संघ या स्पर्धेतून बाद झाला. खऱ्या अर्थाने यजमानांचा संघ शेवटपर्यंत पाहिजे होता. काहीशी सकाळची सुरुवात जर आपण पाहिली तर तसा अंदाज आला होता आपल्याला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि दिनेश सारखा एक फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. या ठिकाणी उरलेलं काम क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 6 या अंकावर. 2 षटकांचे हे क्वार्टर फायनलचे सामने आपण पाहत आहोत. याच्यानंतर मी विनंती करेन पुढचा सामना जो होणार आहे तो साई कृपा क्रिकेट संघ गिरणे विरुद्ध विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ भोयरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा दिनेश सारखा फलंदाजाला वा काय बांधून ठेवलंय. अगदी नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते 4 आणि त्याच्यावर धावा आल्या त्या 6. 2 षटकांचा हा क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाज रोहन उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणतरी संघाकडून इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील या ठिकाणी 4 की 6 धावा. त्या ठिकाणी स्वयंसेवक सुद्धा आहेत आणि ते सांगतात या ठिकाणी धावा येतात 6 धावांच्या भरीने संघाची स्थिती होती ती 12 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर 6 धावा. अजूनही या षटकातला एक चेंडू शिल्लक असेल. चला थोडा स्पीडअप ठेवा मित्रांनो. अजूनही आपल्याकडे सामने शिल्लक आहेत. अजूनही 6 सामने शिल्लक असतील.
चांगली फलंदाजी आपल्याला यंग बॉईज राहटाड संघाकडून पाहायला मिळते. विशेषतः दिनेश मध्ये थोडासा बॅट पेच होता. सकाळी दिनेशची ना माझी भेट झाल्यानंतर दिनेशला मी चिडवलं, सांगितलं दिनेश तुझी बॅटिंग होत नाही. मला सांगलं मास्तर आज मी बॅटिंग करणार, आणि तो आज बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. आणि पहा कसा त्याचा जो स्टान्स आहे ना, टान्स. यस बॉलर्स, हां बॉल पडताना नाही बोलणार. ओके सर. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पंच मात्र तटस्थ आहेत. पंचांकडे दाद मागितण्याला आली. दिनेशला हा चेंडू स्क्वेअर होता असं वाटत होतं, मात्र त्याच्या या विचारामध्ये विश्वास कमी होता आणि उत्साह जास्त होता. त्यामुळे पंचांनी मात्र त्यांचा अपील पेटाळलेले. पहिलं षटक इथं पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती 12 होते. आणि आता मात्र आपण जाखमाता क्रिकेट संघाकडून दुसरं षटक पाहूया, कोण गोलंदाज घेऊन येतोय. चला पुढचा सामना जो आपण पुकारलेला आहे त्याचे संघनायक घ्या. साई कृपा गिरणे विरुद्ध विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ भोईरवाडी. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. आता वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रणव येतोय. प्रणवने अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राईकला त्या ठिकाणी आहे तो श्रीधर आणि नॉन स्ट्राईकला आहे दिनेश खुटीकर. बाहुबली तळा क्रिकेट असोसिएशन मधून यंग बॉईज राहटाड संघातून खेळणारा हा बाहुबली नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावतो. यावेळेस मात्र चेंडू उंच आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती होती या ठिकाणी 16 धावा. मला वाटते 2 षटकामध्ये साधारण 20 पेक्षा जास्त धावांची सरासरी किंवा 22 ते 25 धावा इथे करण्याचा प्रयत्न असेल यंग बॉईज राहटाड संघाचा. कारण 15, 16, 17, 18 धावामध्ये काही होणार नाही. कारण दुसऱ्यांदा फलंदाजी करायची आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय कोणथरे संघाला. त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वाह चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेला शॉर्ट फाईन दिशेला जो क्षेत्ररक्षक उभा आहे त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 17 या अंकावर. अजून एक चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये मोठे फटके इथे मारावे लागतील. अतिशय चांगली स्पर्धा. आता खऱ्या अर्थाने थोडासा दिवस मोठा झालेला आहे, त्यामुळे सामने योग्य वेळेमध्ये आपलं पूर्ण होतील. दिनेशच्या बॅटीतून अजून एक फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय दणदणीत खणखणीत बिग 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 षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहिली ती मात्र 23 धावा होत आहेत. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. जरी यंग बॉईज राहटाड संघाने धावा जास्तीत जास्त जरी केल्या ना, तरी कोणतरी संघाकडे सुद्धा एकाहून एक सरस असे फलंदाज आहेत. आपण जो यष्टीरक्षक पाहतोय तुषार बाईत यांनी सुद्धा अगोदरच्या सामन्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक केलं होतं, मात्र त्याच्यासमोर दुसरा संघ होता आणि हाच संघ दुसरा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट मारा. आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. दिनेश या चेंडूवर मात्र पूर्णपणे बीट होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक इथे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला कळवतात. धावा कशाही येऊत मित्रांनो, लेग बायज असू दे, वाईड असू दे आणि नो बॉल असू दे, धावा येणं फार महत्त्वाचं असेल. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले ना तर धावा जवळपास 30च्या पुढे जाऊ शकतील. यामध्ये कोणतंही तीळ मात्र शंका नाही आहे. मात्र कोणतरी संघासमोर धावसंख्या जास्त उभारावी लागेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा मोठे मोठे खेळाडू आहेत. मोठे फटके मारणारे फलंदाज त्यांच्या संघात सुद्धा आहेत. यावेळेस मात्र चेंडू लॉंग स्टॉपला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहिले संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 28 धावा. आणि आता या षटकातले चेंडू शिल्लक असतील
1. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि ह्या शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका येईल का? आतापर्यंत धावा आल्यात 28. शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. गोलंदाज प्रणव याच्या माध्यमातून. स्ट्राइक एंडला तिथे उभा आहे तो श्रीधर. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हो अचूक झेल घेतलेला आहे आणि 28 या अंकावर इथे संघ खेळी समाप्त होते. अशा प्रकारे आतापर्यंत धावा झाल्यात 28 आणि 29 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला कोणतरी संघाला 14.5च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. चला रहाटाड संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला पुन्हा एकदा मी आपलं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो. भोईरवाडी विरुद्ध गिरणे या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. चला इनिंग ब्रेक झालेला आहे. अजय पाशीलकर आपला संघनायक पाठवा आणि मी म्हणेन अल्पेश वाडवळ उर्फ अप्पू आपला संघनायक पाठवा. नाणेफेक करायची आहे या. चला अजय गिरणा संघाचे संघनायक पाठवा आणि भोईरवाडी संघनायक या. त्वरित आपल्याला नाणेफेक करायची आहे. या मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. मी असं म्हणेन गेलेला पैसा परत मिळू शकतो, गेलेली धन दौलत परत मिळू शकते, मात्र गेलेली वेळ परत येणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला पाणी पुरवा, पाण्याची पूर्तता करा. पंचांना पाण्याची पूर्तता करा प्लीज. चला स्वयंसेवक पाणी घेऊन जा. चला रहाटाड संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. रहाटाड चला. रहाटाड संघ नायक या. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. अजूनही क्वार्टर फायनलचे 2 सामने खेळायचे आहेत. चला गिरणे संघ नायक आणि भोईरवाडी संघ नायक या. आपण नाणेफेक करणार आहोत. आपल्या क्रीडा मंडळाचे सभासद यांनी पाणी घेऊन जायचंय पंचांना. हो रहाटाड संघ तुम्ही का वेळ लावताय? चला चला मॅच भरपूर आहेत आपल्याकडे अजून. चला या 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 तुम्हाला विनंती आहे या. चला आपण फलंदाज पाठवा. तुषार बाईत आणि लक्ष्मण हे 2 सलामीचे बॅटर मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतील. तुषार आणि लक्ष्मण हे 2 सलामीचे बॅटर आपण मैदानात पाहतोय. कोणथरा क्रिकेट संघ, जागमाता क्रिकेट संघ कोणथरे. आणि या ठिकाणी आपण या क्षेत्ररक्षणासाठी रहाटाड संघ म्हणजे यंग बॉयज क्रिकेट संघ रहाटाड या संघाचे 11 खेळाडू मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर आपण इथे नाणेफेक मला वाटते झालेली आहे. नाणेफेकीचा कौल गिरणे संघाने जिंकला. गिरणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि आपण पाहतोय तर भोईरवाडी संघाला प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलेलं आहे. आपण दोन्ही संघ तयार राहा. हा सामना संपल्यानंतर आपला सामना त्वरित सुरू होईल. पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला होता या ठिकाणी आपण पाहिला पडवण विरुद्ध तोकारडे. त्यामुळे पडवण संघाने तो सामना जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता सामना यंग बॉयज रहाटाड विरुद्ध जाखमाता क्रिकेट संघ कोणतरी या 2 संघादरम्यान सुरू आहे. चला रहाटाड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 2 षटकामध्ये 28 धावा करून 29 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते कोणतरी संघासमोर. कोणतरी संघाचे सलामीचे बॅटर मैदानात आलेले आहेत. चला रहाटाड संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. पंच तुम्ही निर्देश द्या. पंच तुम्हाला अधिकार आहेत. ज्या निर्देश द्या तुम्ही. थोडीशी घाई करा, स्पीड करा. चला स्पीडअप करा. दरम्यान आपण पाहिलं तर इथे नाणेफेक झालेला आहे. भोईरवाडी विरुद्ध गिरणे या संघात दरम्यान गिरणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बॉलर
तर पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय तो हर्षद आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार, नॉन स्ट्राईकला आहे तो लक्ष्मण. 12 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत कोणतरी संघाला आणि राठाड संघाला 12 चेंडूमध्ये 28 धावापर्यंत रोखायचं आहे ते मात्र कोणतरी संघाला. चला सामना सुरू करायचा आहे. हर्षद चला आपलं पहिलं षटक सुरू करा. पहिला चेंडू घेऊन येईल हर्षद. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. 2 षटकांचे सामने असल्या कारणाने या ठिकाणी आपण पॉवर प्ले ठेवलेला नाही आहे. हर्षदचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल आणि इथे मात्र अलॉंग द कार्पेट या ठिकाणी तुषारच्या बॅटतून एक फटका पाहायला एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या या ठिकाणी तुषार 2 धावा पूर्ण करतोय. इथे 2 धावा येत आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी मी कॉमेंट्री करताना बॉल टू रन म्हणणार आहे कारण काय 2च षटकाचा सामना आहे त्यामुळे बॉल टू रन म्हणायच काही हरकत येणार नाही. तुषार पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेला आहे. हर्षद चांगली गोलंदाजी करतो. मोठे फटके मारण्याची संधी इथे मिळत नाही. तुषार पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस पहा पंच आमच्याकडे वळले. सांगितला चेंडू स्वेर आहे. 1 धाव वाढली, 1 चेंडू वाढलाय आणि अतिरिक्त धावेने संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 3 धावा. धावसंख्या 3. एकूण 29 धावा करायच्या आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू शिल्लक असतील. हर्षद एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस तुषारच्या बॅटीतून एक आकर्षक असा फटका पाहायला मिळतोय मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी फलंदाज होतोय बाद आणि पहिला धक्का बसतोय. कोणतरी संघाला पहिली सफलता राठाड संघाला मिळते. एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि कोणतरी संघाला मोठा धक्का इथे बसतोय. तुषार सारखा फलंदाज ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकाची खेळी केली होती तोच फलंदाज इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते थोडासा चेंडू वरच्या एजला लागला असावा बॅटीच्या त्यामुळे चेंडू हा सीमारेषेकडे जाणार होता मात्र हवेचा वेग सुद्धा तसाच आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अलगद टिपला गेला आणि फलंदाज झाला बाद. 1 बाद. धावा होत आहेत त्या 3 धावा. हर्षद अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. चला थोडा स्पीडअप करा. नवीन फलंदाज गेलेला आहे त्याचं नाव आहे विनोद. यावेळेस सुद्धा चेंडू मात्र फाईन लेग दिशेच्या बाजूने जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला जातोय आणि 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. पंच आम्हाला सांगतायत 2 धावा पूर्ण झाली आहेत. 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 5 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत चेंडू हाताळले ते 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत आल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात आला होता. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता आणि पुढचा चेंडू मात्र 2 धावा इथे मिळतात. 1 चेंडू व्हाईट असल्यामुळे आतापर्यंत फक्त 3च चेंडू झालेले आहेत. प्रति षटकाला 14.5च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि इथे पाहूया क्षेत्ररक्षक होता मात्र तो झेलचा प्रयत्न केला नाही. 1 धाव दरम्यानच्या काळात आली आहे. 1 धावेच्या भरीने संघाची स्थिती इथे झाली ती 6 धावा. एकेरी दुहेरी धावांनी इथे कोणतं काम होणार नाही कारण राठाड संघाने सुद्धा धावांचा इथे मोठ्या धावा केलेल्या आहेत आणि चौकार षटकारांची आतषबाजी खऱ्या अर्थाने करावी लागेल ती कोणतरी संघाला. आतापर्यंत चेंडू हाताळले ते 4 आणि त्याच्यावर धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 6 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 मोठे फटके आले तर थोडासा आणि हो मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती झाली या ठिकाणी मात्र 8 धावा. प्रति षटकाला 14.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. हर्षद या ठिकाणी
या ठिकाणी मात्र चेंडू जातोय आर पार, मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि अचूक घेतोय झेल आणि संपवतोय या ठिकाणी या फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का कोणतरी संघाला, आणखी एक सफलता मिळते रहाटाड संघाला आणि फलंदाज बाद होतो तो लक्ष्मण आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे रोहन. षटक मात्र संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती झाली ती 8 धावा. 21 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 21 धावा. आणि आता मात्र दिनेश खुटीकर विचार करतायत की आपण दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाला देऊया. दुसरं षटक पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली तोच गोलंदाज इथे येतोय ज्याचं नाव आहे श्रीधर. 8 धावा आलेत. 8. 21 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 21 धावा. तर गोलंदाज श्रीधर आहे एक छोट्या चणीचा खेळाडू. या गोलंदाजासाठी मी एकच बात बोलेन की छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. आणि कशा प्रकारचे वार हा गोलंदाज करतोय कोणतरी संघाच्या फलंदाजावर हेही पाहणं महत्वाचं असेल. पहिला चेंडू घेऊन येतोय आणि इथे मात्र चेंडू उंच जातोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण झालाय. तिसरी धाव येते आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. 3 धावांच्या भरीनंतर धाव संख्या होती ती 11 धावा. पाच चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. कोणतरी संघाने पहिल्या सामन्यामध्ये जो धावांचा पाऊस पाडला होता ना आणि इथे मात्र उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि हो अचूक झेल घेतोय. आणखी एक धक्का बसतोय कोणतरी संघाला. आणखी एक सफलता या ठिकाणी मिळते ती रहाटाड यंग बॉयज रहाटाड संघाला. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का. तिसरा धक्का. नक्कीच अगोदरचा जो सामना झाला तोकाडे विरुद्ध पडवण असाच कायसा सामना इथे पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावा करायच्या आहेत. 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 मोठे फटके मारावे लागतील. चार चेंडू मध्ये 18 धावा करायच्या याचा अर्थ 3 मोठे फटके खेळावे लागतील. आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी मित्रांनो कोणताही फरक पडणार नाही. आता 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. अजूनही 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारावे लागतील आणि कोणतरी संघाकडे ती ॲबिलिटी आहे 3 षटकार मारण्यासाठी सुद्धा. हा जो फलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा योग्यता आहे. नाही नाही हा चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव आणि धाव संख्या स्थिर आहे. आता 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. साईकृपा गिरणे संघ आणि भोईरवाडी दोन्ही संघ तयार राहा. हा जसा सामना संपेल ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतले त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचं. दरम्यानच्या काळात या ठिकाणी मिडवानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला यंग बॉय रहाटाड संघाकडून पाहायला मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहिले संघाची स्थिती होती 13 धावा आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 1 चेंडू आणि औपचारिकता काहीशी या ठिकाणी शिल्लक आहे. षटक संपलेले आहेत. सामना मात्र यंग बॉयज रहाटाड संघाने जिंकून दुसरा संघ आहे जो सुपर 4 मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये गेलेला आहे. आणि याच्यानंतर भोईरवाडी विरुद्ध सामना सुरू होईल तो गिरणे या 2 संघातील सामना. आणि आपल्या समोर आवाज असेल या ठिकाणी गोंडीचा गोड आवाज आमचे जवळचे मित्र तांबे समालोचक. धन्यवाद. तर अर्थातच या सामन्याचा सामनावीर दिनेश या आपण सामनावीरचं पारितोषिक घेऊन जा. दिनेश या कारण उत्कृष्ट फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव अशा एकूण धावा